नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट बळीराजाच्या पॉडकास्टमध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत. आपण मागील भागांमध्ये पूर्व हंगामी आणि खोडवा व्यवस्थापनावर चर्चा केली आहे. त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आजचा विषय आहे आडसाली ऊस लागवड, म्हणजेच 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यानची लागवड. एकरी 100 ते 151 टनापर्यंत उत्पादन कसे घ्यायचे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऊस तज्ज्ञ जाधव सर. सर, स्वागत आहे. नमस्कार नेहा मॅडम आणि सर्व शेतकरी बांधवांना राम राम. सर, आडसाली हंगामासाठी जमिनीची पूर्वतयारी कशी असावी? आडसाली पीक 18 महिने जमिनीत राहते, त्यामुळे तयारी मजबूत हवी. पाचट गाडून रोटर मारून नांगरट करावी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांगरटीनंतर ढेकळे पूर्णपणे फोडून माती बारीक करून मगच सरी काढावी. तसेच एकरी 20 टन शेणखत किंवा 15 टन कंपोस्ट खत नक्की वापरावे. सरीचे अंतर आणि लागवडीचे अंतर जमिनीनुसार कसे ठेवावे? 1. मध्यम व हलकी जमीन 4.5 फूट सरी आणि बियाणे लावताना 2 डोळ्यात 1.5 फूट अंतर ठेवावे. 2. भारी काळी जमीन 5 फूट सरी आणि बियाणे लावताना 1.25 फूट अंतर ठेवावे. 3. जर छोट्या ट्रॅक्टरने मशागत करायची असेल तर 6 फूट सरी काढावी. महत्त्वाचे म्हणजे टिपरे सरीत आडवे लावावेत आणि प्रत्येक 10 टिपऱ्यांमागे 2 टिपरे जादाचे लावावेत. आता बेसल डोस आणि बीज प्रक्रियेबद्दल सांगा. सरीमध्ये 800-900 किलो राख आणि सेंद्रिय खत पसरवून घ्यावे. बेसल डोस लिहून घ्या. 1. 100 किलो DAP प्लस 75 किलो पोटॅश किंवा याऐवजी 9-24-24च्या 4 बॅगा किंवा 10-26-26च्या 4 बॅगा. 2. 15 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, हे वेगळे टाकावे. 3. 15 किलो गंधक. 4. 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट. 5. 6 किलो कीटकनाशक फर्टेरा. महत्त्वाची टीप, हे खत सेंद्रिय खतावर टाकून हलक्या अवजाराने मातीत मिसळवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बीज प्रक्रिया करताना 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम बुरशीनाशक आणि 1 मिली कीटकनाशक घेऊन त्यात बियाणे 10 ते 15 मिनिटे बुडवावे. सर, लागवडीनंतर लगेचच शेतकऱ्यांना तणांचा गवत किंवा वीड्सचा मोठा त्रास होतो, तर सुरुवातीच्या काळात तण व्यवस्थापन कसे करावे? खूप चांगला प्रश्न आहे. तण येऊ नये म्हणून वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. लागणीनंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी जेव्हा जमिनीत ओल असते तेव्हा मेट्रिब्युझिन या तणनाशकाची फवारणी करावी. याचे प्रमाण एकरी 300 ते 400 ग्रॅम औषध 150 लिटर पाण्यातून संपूर्ण रानात समान फवारावे. यामुळे सुरुवातीच्या काळात तणाचा प्रादुर्भाव रोखता येतो. तणांचा बंदोबस्त झाला, पण ऊसाची उगवण चांगली व्हावी आणि मुळांची वाढ जोमदार व्हावी यासाठी आळवणी म्हणजेच ड्रेंचिंग कधी आणि कोणती करावी? पिकाच्या सशक्त वाढीसाठी आपल्याला सुरुवातीला 2 महत्त्वाच्या आळवण्या करायच्या आहेत. वेळ: रोप लावण असेल तर 2 ते 4 दिवसांनी, कांडी लावण असेल तर 6 ते 8 दिवसांनी. जमिनीत ओल असतानाच आळवणी करावी. पहिली आळवणी रासायनिक. प्रमाण: 200 लिटर पाण्यासाठी 1. 1261 1 किलो. 2. ब्लॅक बॉक्स 1. 3. बुरशीनाशक 400 ग्रॅम. 4. कीटकनाशक 400 मिली. यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ जोमाने होते. दुसरी आळवणी जैविक. ही लागणीनंतर 10व्या दिवशी करावी. यात जीवाणू सोडायचे आहेत. प्रमाण: 200 लिटर पाण्यासाठी 1. नत्र स्थिर करणारे 1 लिटर. 2. स्फुरद विरघळणारे 1 लिटर. 3. ट्रायकोडर्मा 1 लिटर. 4. पोटॅश ॲक्टिवेटर 1 लिटर. आता आपण मुख्य खतांकडे वळूया. लागणीनंतर रासायनिक खतांचे डोस आणि विशेषतः बाळ भरणी कधी करावी? खतांचे वेळापत्रक खूप शिस्तबद्ध असावे लागते. ते खालीलप्रमाणे ठेवावे. डोस 2. 20 ते 25 दिवस 45 किलो युरिया सरीत टाकावे. डोस 3. 40 ते 45 दिवस 90 किलो युरिया सरीत टाकावे. डोस 4. 60 ते 65 दिवस बाळभरणी. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. खते: 45 किलो युरिया प्लस 100 किलो 9-24-24 प्लस 10 किलो लिंबोळी पेंड. बाळभरणीला पोटॅश देऊ नये. पद्धत: पहारीने एकाच बगलेत 4 ते 6 इंच खोलीचे छिद्र घ्यावे. 2 छिद्रातील अंतर 1 फूट ठेवावे आणि त्यात खते घालून बुजवून घ्यावे. खतांसोबतच पिकावर रोग आणि कीड येऊ नये म्हणून फवारणीचे वेळापत्रक कसे असावे? खोडकिडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जोमदार वाढीसाठी 5 फवारण्या घ्यायच्या आहेत. पहिली फवारणी 45व्या दिवशी 60 लिटर पाणी वापरावे. कीटकनाशक प्लस बुरशीनाशक प्लस संजीवके. दुसरी फवारणी 65व्या दिवशी 90 लिटर पाणी वापरावे. तिसरी फवारणी 85व्या दिवशी 135 लिटर पाणी वापरावे. चौथी फवारणी 105व्या दिवशी 150 लिटर पाणी वापरावे.
5वी फवारणी 125व्या दिवशी 180 लिटर पाणी वापरावे शक्य असल्यास. 105 दिवसांनंतर ऊसाची उंची वाढते, त्यामुळे फवारणी करणे कठीण होते, म्हणून सुरुवातीच्या फवारण्या वेळेवर घेणे गरजेचे आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजेच मोठी भरणी, म्हणजेच डोस क्रमांक 5. याचे नियोजन कसे असावे? बरोबर. लागणीनंतर 90 ते 120 दिवसांनी हा 5वा डोस आणि मोठी भरणी करावी. याचा डोस हेवी असतो, नीट ऐका. युरिया 135 किलो, DAP 50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो. या ठिकाणी एक महत्त्वाचा पर्याय आहे. वरील DAP आणि सिंगल सुपर फॉस्फेटऐवजी तुम्ही 100 किलो DAP किंवा 9-24-24च्या 4 बॅगा किंवा 10-26-26च्या 4 बॅगा वापरू शकता. पोटॅश 100 किलो, लिंबोळी पेंड 100 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, गंधक 15 किलो, कीटकनाशक फर्टेरा 8 किलो. मोठ्या भरणीनंतर पिकाला अजून कोणते डोस किंवा खते द्यावी लागतात का? हो, भरणी झाली म्हणजे काम संपले असे नाही. मोठ्या भरणीनंतरचे नियोजन. 1. भरणीनंतर 10 दिवसांनी पुन्हा एकदा जीवाणूंची म्हणजेच नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळणारे पोटॅश KMB प्रत्येकी 1 लिटर 200 लिटर पाण्यातून आळवणी करावी. 2. भरणीनंतर 30 दिवसांनी 50 किलो अमोनियम सल्फेट प्लस 25 किलो पोटॅश मिसळून सरीत टाकावे. 3. भरणीनंतर 60 दिवसांनी 25 किलो अमोनियम सल्फेट प्लस 40 किलो 9-24-24 सरीत टाकावे. आणि सर्वात महत्त्वाचे, मोठ्या भरणीनंतर 15 दिवसांनी 10 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन 20% हे स्वतंत्रपणे सोडावे, म्हणजे इतर खतात न मिसळता. त्यानंतर दर 15 दिवसांनी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट 3 ते 4 वेळा द्यावे. सर, आपण अनेकदा ऐकतो की ऊस उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्स खूप महत्त्वाची असतात, तर त्याचे नियोजन कसे करावे? अगदी बरोबर. हा एक स्वतंत्र आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सर्वात पहिली गोष्ट, शक्य असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यापूर्वी माती परीक्षण म्हणजे सॉइल टेस्टिंग करून घ्यावे, म्हणजे जमिनीत नेमके कोणते घटक कमी जास्त आहेत ते समजते. पण जर सरासरी आणि उत्तम नियोजन करायचे असेल तर खालील 5 घटक लिहून घ्या. फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, कॉपर सल्फेट अर्धा किलो, मॅंगनीज सल्फेट 5 किलो, बोरॉन 20% 1 किलो. महत्त्वाची टीप, हे सर्व घटक जमिनीत थेट टाकू नका. हे सर्व मिश्रण 25 ते 50 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात 10 ते 15 दिवस मुरवत म्हणजेच फर्मेंट करून ठेवावे आणि त्यानंतरच पिकाला द्यावे. असे केल्याने या खतांची उपयुक्तता म्हणजेच एफिशियन्सी प्रचंड वाढते आणि त्याचा पिकाला खूप फायदा होतो. सर, आज तुम्ही खतांचे आणि नियोजनाचे गणित अगदी सोपे करून सांगितले. शेवटी जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकरी मित्रांनो, वरीलप्रमाणे आणि हे शास्त्र समजून जर प्रयत्न केले तर एकरी 100 टनच काय, तर माझ्या इकडे एकरी 151 टनाचा प्रयोगही यशस्वी झाले आहेत. हा वर दिलेला चार्ट मार्गदर्शकपर आहे. साधारणपणे केव्हा काय करावे लागते त्याची पूर्वतयारी असावी म्हणून हा सर्व एकत्रित चार्ट दिला आहे. फक्त एकच काळजी घ्या, कोणत्याही परिस्थितीत लागणीपासूनचे दिवस चुकवू नका. वेळच्या वेळी बाबी पूर्ण झाल्या की उत्पादनात भरीव वाढ मिळतेच. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे फवारणीमध्ये संजीवकांचा वापर केल्याने अधिकचे उत्पादन सहजासहजी मिळते. खूप खूप धन्यवाद सर. खूपच प्रेरणादायी माहिती मिळाली. शेतकरी मित्रांनो, हे वेळापत्रक खूप मोठे आणि सविस्तर आहे. जर तुम्हाला ही माहिती लिहून घ्यायची असेल किंवा ह्याची फाईल हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये फाईल किंवा PDF अशी कमेंट नक्की करा. आम्ही तुम्हाला ती उपलब्ध करून देऊ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्मार्ट बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.